रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी, रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र याच्या या 5व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण सर्व येथे उपस्थित असणारे मान्यवर, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, आज महाराष्ट्र रत्न हा पुरस्कार मिळवणारे सर्व सत्कारार्थी आणि या ठिकाणी जमलेले सर्व हितचिंतक, वाचक, प्रेक्षक आणि सर्व बंधू भगिनींनो, आज हा खूप आनंदाचा दिवस आहे की वृत्तपत्र चालवणं खूप अवघड आहे. जसं असं म्हणतात की वृत्तपत्र हे निराशेमधून तयार होतं आणि मॅनेजमेंटच्या अभावी कोसळतं. असं बघाल तुम्ही तर दरवर्षी आपल्याकडे साप्ताहिक आहे. आपल्या या एकट्या जिल्ह्यामध्ये 300 साप्ताहिक रजिस्टर होतात आणि पुढच्या 2 वर्षानंतर ते 300च्या 300 साप्ताहिक हे मृत पावतात. तर अशा प्रकारे वृत्तपत्र चालवायचं असलं तर त्याच्या पाठीमागं एक प्रेरक शक्ती पाहिजे, त्याच्या पाठीमागं एक चांगलं मॅनेजमेंट असलं पाहिजे, त्याच्या पाठीमागं एक चांगला विचार असला पाहिजे. त्या दृष्टीने आपला हा रिपब्लिकन वार्ता न्यूजपेपर आणि वृत्तवाहिनीचा हा 5वा वर्धापन दिवस आहे आणि हा शानदारपणे या रोटरी हॉलमध्ये आपण घेतोय. रोटरी हॉलचं नुकतंच त्यांनी नूतनीकरण केलेलं आहे आणि या सुंदर वातावरणामध्ये आपण सर्व जमलेले आहोत आणि सर्व मान्यवर या ठिकाणी जमलेले आहेत. सर्वांचं मी स्वागत करतो. डॉक्टर अनिल आठवले हे माझे विद्यार्थी आहेत आणि त्यांनी पत्रकारिता सुरू केल्यापासून आपल्याकडे बरेच आपल्याला दिसतं की पत्रकार म्हटलं की बऱ्याच लोकांना कपाळावर आड्या चढतात किंवा निगेटिव्ह असे विचार येतात. परंतु अनिल आठवले हे सुचिता पाळणारे, एक नीतिमत्ता पाळणारे, आचार धर्म पाळणारे एक ध्येयवादी पत्रकार आहेत. त्यामुळे त्यांच्या नावावर चांगलं काही असेल तेच ऐकायला त्यांच्याबद्दलचं येतं. त्यामुळे येत्या 5 वर्षामध्ये आता सलीम शेख संपादक आहेत, त्यांनी सांगितलं की त्यांच्या नावावर एकही आक्षेप नाही. आक्षेप असायचं कारणच नाही. याचं कारण असं की हे पत्रकार आणि त्यांचे सगळे कर्मचारी किंवा सहकारी हे सर्व चिरीमिरी पत्रकार नाही, चाय बिस्कुट पत्रकार नाही. पत्रकाराचं नाव आलं की बरेचसे लोक त्याला चिरीमिरी पत्रकार किंवा चाय बिस्कुट पत्रकार समजतात. अशा प्रकारचे हे पत्रकार नाही, तर समाजामधल्या वंचित घटकांना, समाजामधल्या सर्व समावेश घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी यांनी जे आजपर्यंत प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचं नाव हे उज्ज्वल अशा प्रकारे त्यांचं नाव प्रकाशात आलेलं आहे. त्यामुळे हे 5वा हा जो वर्धापन दिन आहे तो एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपली ही नाशिक जी भूमी आहे ही खूप पवित्र भूमी आहे, ही एक पुण्यनगरी आहे. याचं कारण असं की या नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 वर्ष मंदिर प्रवेशाचा लढा चालवला आणि या लढ्यामध्ये मंदिर प्रवेश करताना त्यांना सन्मानाची लढाई करायची होती आणि ती सन्मानाची लढाई करताना त्यांनी जे काही जोर लावला, जो काही विचार दिला, त्याच्यानी संपूर्ण भारतभर मध्ये विचाराचं एक क्रांती तयार झाली आणि नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मंदिर प्रवेश मिळाला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 22 प्रतिज्ञा आपल्याला दिलेल्या होत्या, ज्या कोणत्याही समाजातल्या व्यक्तीने, कोणत्याही धर्मातल्या व्यक्तीने पाळल्या तर तो एक आदर्श नागरिक होऊ शकतो, आदर्श असा भारताचा पाईक होऊ शकतो. तर या 22 प्रतिज्ञा कोणत्या त्या आपण पुन्हा पुन्हा बघा, त्याच्यामध्ये आपण किती पालन करतो हे आपण बघितलं पाहिजे. रिपब्लिकन वार्ताचे पत्रकार सर्व दूर पोहोचलेले आहेत. आता मी परभणीला गेलेलो होतो वर्धापन दिनाच्या निमित्ताने. विदर्भात सुद्धा एक अधिवेशन झालेलं आहे. आता पुढच्या वर्षी बहुतेक ठाणे, मुंबई वगैरे इकडे कुठंतरी होईल. म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या सर्व भागामध्ये आपले प्रतिनिधी आहेत आणि हे प्रतिनिधी चांगले काम करत आहेत. तर हे काम करत असताना एक विशिष्ट ध्येय त्यांनी बाळगलेलं आहे, जे ध्येय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाळगलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काल मला बहिष्कृत भारत मधला त्यांचा एक अग्रलेख वाचायला मिळाला. त्याच्यामध्ये त्यांनी एक दृष्टांत दिलेला आहे. त्याच्यामध्ये एक गरीब कुटुंब असतं, दलित कुटुंब असतं, ते गावाच्या बाहेर राहत असतात, एक झोपडीमध्ये राहत असतात
आणि त्या झोपडीमध्ये राहत असताना त्यांच्या घराच्या शेजारी एक शेवग्याची शेंगाचं झाड असतं. ते शेवग्याच्या शेंगा ते तोडतात आणि एक वेळचं त्यांचं जेवण त्याच्यामध्ये होतं. त्यांच्याकडे एक दिवशी एक पाहुणा येतो आणि तो पाहुणा येतो, तो बघतो की एक कुटुंब आहे हे या शेवग्याच्या झाडावर जगतं. एकच वेळेला यांना अन्न पाणी मिळतं, हे कामाला खार लांब कुठं जात नाहीत. म्हणून त्या पाहुण्याने काय केलं, रात्री उठला, कुऱ्हाड घेतो, पाहुणा येतो, तो बघतो की एक कुटुंब आहे हे या शेवग्याच्या झाडावर जगतं. एकच वेळेला यांना अन्न पाणी मिळतं, हे कामाला खार लांब कुठं जात नाहीत. म्हणून त्या पाहुण्याने काय केलं, रात्री उठला, कुऱ्हाड घेतली आणि ती झाडच तोडून टाकली. सकाळी जेव्हा त्या असं लक्षात आलं की आपलं झाड यांनी तोडून टाकलं, आपलं रोजीरोटीचं साधनच यांनी गायब करून टाकलं, त्यांना राग आला. आणि मग ते कुटुंब, त्यांना उदरनिर्वाहाचं काही साधन नव्हतं म्हणून स्थलांतर केलं त्यांनी. ते मुंबईला गेले आणि नंतर त्यांची जी पुढची पिढी आहे त्यातला एक मुलगा डॉक्टर झाला, एक पायलट झाला. अशा प्रकारे त्यांनी स्थलांतर करणं कसे गरजेचं आहे किंवा जे छोटं खेडं आहे ते कसं उकरड्यासारखं आहे असा एक दृष्टांत त्याच्यामधून दिलेला आहे. अशा खूप गोष्टी आहेत. त्यांचा एक पुनश्च हरिओम नावाचा एक अग्रलेख मी वाचला.